नवी मुंबई में अवैध हथियार किए गए जब्त। 58 लोगों पर की गई कार्रवाई। लोकसभा चुनाव की घोषणा के बाद से नवी मुंबई पुलिस की क्राइम ब्रांच, जोनल पुलिस और अतिरिक्त पुलिस ने 9 पिस्तौल के साथ जिंदा कारतूस, तलवारें, धारदार हथियार, 2.5 करोड़ की ड्रग्स को जब्त किया है। इसके अलावा विभिन्न आरोपों में शामिल 58 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस अधिकारी ने कहा कि भविष्य में भी ऐसी अवैध वस्तुएं रखने पर कानूनी कार्रवाई की जाएगी और अवैध कार्य करने वाले नागरिकों के खिलाफ भी कार्रवाई की जाएगी। पुलिस अधिकारी ने बताया कि नवी मुंबई में चुनाव के दौरान कोई अप्रिय घटना न घटे, इसके लिए विशेष अभियान चलाया गया था। कई जगहों पर नाकेबंदी की गई थी। इस बारे में जानकारी देते हुए नवी मुंबई अपराध शाखा के सहायक पुलिस आयुक्त अजय लांडगे ने बताया, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही झोनल पोलीस क्राइम ब्रांच हेडक्वार्टरमधील अतिरिक्त मनुष्यबळ याचा वापर करून वेळोवेळी ऑल आउट ऑपरेशन्स, कोमिंग ऑपरेशन्स केलेले आहेत आणि त्या दरम्यान लोकसभेच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण 57 पाहिजे आरोपी, एक फरारी आरोपी अटक केलेले आहेत। संशयित वाहनांची जी नाके उभे केलेले आहेत तपासणी करण्यात येते, नाकाबंदी लावून तपासणी करण्यात येते। आतापर्यंत 1750 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे अवैध हत्यार, त्यामध्ये 9 फायर आर्म्स, 9 अग्निशस्त्र आणि त्यासोबत 25 बुलेट्स, तसेच 28 तलवारीसारखे इतर धारदार शस्त्र असे आम्ही आतापर्यंत जप्त केलेले आहेत। अवैध दारूच्या सुमारे 340 केसेस आम्ही दाखल केलेले आहेत। त्यामध्ये 4,87,000 रुपये किमतीची दारू सीज केलेली आहे। त्याचप्रमाणे 5 हातभट्ट्या या ठिकाणचे रसायन आणि दारू आमच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी जागीच नष्ट केलेला आहे। त्याचप्रमाणे अंमली पदार्थाविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे। अंमली पदार्थाचे 28 गुन्हे आयुक्तालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। पोजेशनच्या केसेस आहेत आणि त्यामध्ये MD, गांजा, चरस, LSD, कोकेन असा वेगवेगळ्या प्रकारचा अंमली पदार्थ सीज केलेला आहे। सीज अंमली पदार्थाची टोटल व्हॅल्यू सुमारे 2.5 कोटीपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 2.5 कोटीपेक्षा जास्त आहे। सेवन करतात त्याच्या सुमारे 250 केसेस केलेले आहेत। विदेशी नागरिक आपल्याकडे पकडले गेले। अशा आतापर्यंत 118 विदेशी नागरिकांना व्हिसाची मुदत ज्यांची संपलेली आहे अशा 118 विदेशी नागरिकांना डिपोर्ट केलेलं आहे। 16 आफ्रिकन नागरिक या अंमली पदार्थाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत। 3 बांगलादेशी नागरिकांना डिपोर्ट केलेलं आहे। आचारसंहिता सुरू झाल्यापासून नवी मुंबई आयुक्तालयातील दोन्ही झोन, क्राइम ब्रांच आणि इतर हेडक्वार्टरकडील स्टाफच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आलेली आहे।